विष्णुपुरी रोड पर वाक़ इस रेस्टोरेंट में खालिस वेज खाने का इंतजाम किया गया है। इसी तरह इस खूबसूरत इमारत में गैलेक्सी लॉज और बैंक्वेट हॉल की सहूलियात भी आम लोगों को दस्तियाब रहेगी। विट्ठल कामत फैमिली रेस्टोरेंट और गैलेक्सी लॉज बैंक्वेट हॉल की एक इफ्तिताही तकरीब मुनक्किद की गई। तकरीब में कांग्रेस के रियासती सदर और MP अशोक चौहान के हाथों इस विट्ठल कामत फैमिली रेस्टोरेंट और गैलेक्सी लॉज और बैंक्वेट हॉल का इफ्तिताह अमल में आया। इस मौके पर अशोक चौहान ने विजनाथ पवार, परमेश्वर पवार, सूर्यकांत पवार और कारपोरेटर जयश्री परमेश्वर पवार को मुबारकबाद पेश की। अशोक चौहान ने परमेश्वर पवार की शुरुआती जिंदगी के नशीब फराज पर ताज्जुब का इजहार किया। अशोक चौहान ने परमेश्वर पवार की मेहनत और जस्तजू की तारीफ की। इन्होंने कहा कि मुस्तकिल मिजाजी और सख्त जिद्दोजहद और मेहनत के सबब ही परमेश्वर पवार ने समाज में अपनी एक अलग पहचान बनाई है। इस इफ्तिताही तकरीब में अशोक चौहान के साथ DP सावंत और अमर राजूरकर ने भी परमेश्वर पवार के पूरे खानदान को इस रेस्टोरेंट और गैलेक्सी लॉज और बैंक्वेट हॉल के शुरू होने पर मुबारकबाद पेश की। इस मौके पर MLA DP सावंत, MLC अमर राजूरकर, संतुक राव हम्बरडे, DYSP अभिजीत फसके, किशोर भवरे और कारपोरेटर बलवंत सिंह गाड़ीवाले के अलावा सैकड़ों की तादाद में कारपोरेटर और गैर सियासी लोग मौजूद थे। अभिनंदन करूया की चांगला स्तुत्य उपक्रम नांदेडमध्ये त्यांच्या प्रयत्नाने आज सुरू होत आहे, याचा मला मनापासून अतिशय आनंद आहे। नांदेडमध्ये येणारी प्रत्येक गुंतवणूक, नांदेडमध्ये येणारी प्रत्येक चांगली गोष्ट जी काय आहे त्याचं स्वागत आम्ही नेहमी केलेलं आहे। आणि आज पवारांचं हे हॉटेल हे चांगलं चालावं, उदारी अजिबात होऊ नये आणि जास्तीत जास्त ग्राहकांनी या हॉटेलचा आस्वाद घ्यावा अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वर पवार यांना देतो। त्यांचं नावच परमेश्वर असल्यामुळे त्यांना काही कमी पडलं असं मला वाटत नाही। आणि जागा पण अशी अचूकतेने निवडली, समोर मेडिकल कॉलेज आहे, बाजूला विद्यापीठ आहे, त्याच्या बाजूला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एक शैक्षणिक संकुल ही पाहतो। या जागे या सगळ्या भागामध्ये विद्यार्थ्यांची फार मोठ्या प्रमाणावर रहल चहल आहे। विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य मंडळी या सगळ्या परिसरामध्ये येणं जाणं आहे। नांदेडमध्ये चिकाट ट्रॅफिक, आता नांदेड आणि विष्णुपुरी हा काही वेगळा असा विषय राहिलेला नाही। विष्णुपुरी नांदेडचा जवळपास हा भाग झालेला आहे आणि त्यामुळे हे हॉटेल, नांदेडला चांगल्या हॉटेलची गरज आहे, नाकारत नाही। आता विमानसेवा रोजची मुंबईला हैदराबादला जोडणारी विमानसेवा रोज सुरू आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की हे हॉटेल चांगलं चालेल। किंबहुना नांदेड शहरामध्ये जेवढे जास्त हॉटेल्स येतील निश्चितच त्याचा फायदा बाहेरच्या लोकांना जे येतात, बाहेरून येतात, राहतात, उतरतात, हे व्यवसायाला चालना मिळते, नांदेड शहराच्या डेव्हलपमेंटला चालना मिळते आणि त्यामुळे मला आनंद आहे की नांदेडमध्ये लोकांची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून या हॉटेलची निर्मिती आज या ठिकाणी परमेश्वर पवार यांनी केलेली आहे। शहरामध्ये एक व्हेज रेस्टॉरंट आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण देण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि नामांकित कंपनी जे आले विठ्ठल कामत यांना आपण इथं फ्रँचायझी ह्या रूपानं आपण इथं सेवा करण्याचा यांनी मौका दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर भावी म्हणजे याच्यामध्ये आम्ही अपेक्षा अशी बाळगतो की नांदेडच्या सर्व आणि जनतेनं आम्हाला भरभरून प्रेम देतील आणि जे उपक्रम मी घेतलेला आहे त्या उपक्रमाला सर्वांची साथ भेटेल आणि प्रेम भेटेल आणि ह्या विठ्ठल कामत ह्या चवीचं आणि ह्या त्याच्यानंतर त्याच्या जेवणाचं सगळं लुप्त घेतील अशी माझी अपेक्षा आहे। ॲक्च्युअलमध्ये इंटरनॅशनल आणि एक ग्रुप आहे देशामध्ये, तर याचे जवळपास 3-3.5 हॉटेल आहेतच। त्याच्यानंतर फुकेट, त्याच्यानंतर बाहेर देशामध्ये पण यांची फ्रँचायझी आहेत आणि त्याच्यामध्ये स्पेशल म्हणलं तर त्यांचा विठ्ठल वडा म्हणजे विठ्ठल वडा आणि त्याच्यानंतर डोसा, त्याच्यानंतर बरेच काही डिशेस असे आहेत जे की आपण नवीन टेस्ट करायला भेटतील आणि विशेष म्हणजे हे व्हेज आणि रेस्टॉरंट आहे। याच्यामध्ये कुठल्याही नॉनव्हेजचं किंवा कुठल्याही कुकिंगमध्ये याच्यामध्ये नॉनव्हेजचं कुठला प्रकार नाही, टोटली व्हेज आणि राईस।